पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। महायुतीची प्रचाराची तोफ आता प्रत्येक प्रभागात धडाडू लागली असून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे। याच प्रचाराच्या रणधुमाळीत बुधवारी प्रभाग क्रमांक 9 मधील खेडूकपाडा गावात महायुतीचा डोर टू डोर प्रचार करण्यात आला। यावेळी खेडूकपाडा ग्रामस्थांनी महायुतीच्या उमेदवारांचे अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत केले। घरोघरी जाऊन प्रचार करत असताना महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या। गावातील तरुण, वृद्ध आणि महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे। महायुतीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची पावती म्हणूनच जनता पुन्हा एकदा आपल्याला कौल देईल असा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला। या प्रचार दौऱ्यात पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा खरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, शंकुनाथ भोईर, निलेश भोईर, चंद्रकांत पाटील, प्रभाग 9 अध्यक्ष सचिन चौधरी, मारुती चिखलेकर, चंद्रकांत पाटील, राजेश पेटकर, विजय भगत, महेश पाटील, समिती पालेकर, पिंटू पालेकर, यश भोईर यांनी उपस्थित राहून मतदारांशी संवाद साधला। प्रभाग क्रमांक 9 मधून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेवमध्ये प्रतिभा भोईर, दमयंती भोईर आणि शशिकांत शेळके हे रिंगणात आहेत। या सर्व उमेदवारांसह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले होते। खेडूकपाडा गावातील या प्रचारामुळे संपूर्ण परिसर महायुतीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि RPI गटाचे आम्ही 4 उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते माननीय रामशेठ ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे विकासाचा महामेरू सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वास सार्थ करण्यासाठी आमच्या या पंचक्रोशीतील मग टेंबोडा असेल, खेडूकपाडा असेल, वलवली असेल, येथील सर्व ग्रामस्थांचा भरभरून आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला लाभत आहे। निश्चितच आमचाही उत्साह त्यामुळे द्विगुणित होत आहे, कारण लोकांचा वाढता प्रतिसाद हा पाहून निश्चितच विजय हा आमचाच असेल। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जात आहात? आम्ही फक्त विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने ज्या गावातल्या समस्या आहेत, रस्ते असतील, पाणी असतील, समाज मंदिरं असतील, शाळा असतील किंवा महिला सक्षमीकरणासाठी काय उपक्रम राबवता येतील, ते निश्चितच अजेंडा घेऊन आम्ही या ठिकाणी जनतेसमोर जाणार आहोत। लोकांचा कसा प्रतिसाद आहे? लोकांचा निश्चितच चांगला प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे। विजय निश्चितच आमचा आहे, परंतु विरोधक आम्हाला या ठिकाणी मतदारांना दिशाभूल करण्याचा काम करत आहेत। परंतु माझी सर्व जनता मायबापाला या ठिकाणी विनंती आहे की त्यांचा जहाज हा बुडलेलाच आहे। फक्त 16 तारखेची तुम्ही वाट पहा। जहाजात 5 लोकंसुद्धा बसलेली नसतील, परंतु ते या ठिकाणी आव आणण्याचा प्रयत्न करतात आणि आमच्यासारख्या मायबापाला या ठिकाणी गुमराह करण्याचा प्रयत्न करतात आहे। परंतु मतदार बंधूंनी कुठेही गुमराह न होता या ठिकाणी राष्ट्रवादीचा घड्याळ आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे 3 कमल आहेत ते फुलवण्यासाठी निश्चितच निश्चय केलेला आहे आणि तो निश्चय पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा सर्वात पहिले तर माझी हवा बोलण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीची हवा आहे आणि सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आमचे सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा यांची जी हवा आहे, त्यांच्या हवामध्ये आम्ही सगळे समजून गेलेले आहे। आणि भाजपा पक्ष हा जगामध्ये एक मोठा पक्ष आहे, त्या तो जर आमच्या पार्टीचे असला तर आम्हाला चिंता करायची गरज नाही आणि आमचा 3 तारखेलाच विजय चालेल। सर्व 4 पॅनेल आमचे 4 उमेदवारांचे, तरीसुद्धा आम्ही भाजपाचा प्रचार करणं ही आमची मोठी ध्यास आहे आणि त्याला पुढे घेऊन जाणार आणि सर्व कार्यकर्ते आमच्या निवडून येण्याची पूर्ण मी खात्री सांगतो। महाविकास आघाडीचं आव्हान कसं पेलाल, कशा पद्धतीनं पाहता तुम्ही त्यांच्याकडे? महाविकास आघाडीचं जर आव्हान तर सर्व माझ्या आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलेलंच आहे आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून त्याचं काम करतो आहे आणि खरं सांगतो कार्यकर्ते म्हणजे आम्ही त्यांचे एक आभार मानतो का तुम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जिम्मेदारी दिली आणि ती पूर्ण आम्ही पार करणार आणि तुम्ही जे पाहिजे ते आम्ही मिळवून देणार। चेहऱ्यावर अण्णा, तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे, प्रचार राहिलेले कधी तुम्ही एकदम स्माईल म्हणजे हसत राहता तुम्ही, त्याचा अर्थ 16 तारखेला नक्कीच गुलाल हा आता माझ्यापेक्षा तुम्हाला पत्रकार मंडळीला सगळ्या गोष्टी माहीत असतात, कारण की पत्रकार मंडळी कुठलाच माणूस तुमच्याकडे चुकला नाही, विरोधी असो किंवा सत्ताधारी असो, तुम्हाला सर्वांची माहिती आहे। तर तुम्हाला माहिती आहे
कोण किती बोलणं आणि किती काय केलं तरी शेवटी विजय सत्यातच होतो. वाईट बोलून आणि काहीतरी तिकीट करून काय फायदा आहे? तुम्ही समाजाच्या यादी बघा व मतदार काय विचार आहे मतदाराचा ते तुम्ही बघा आणि मग तुम्ही तुमची भाषा करा. आता फक्त एवढंच आहे, भारतीय जनता पार्टीचा विजय जो 16 तारखेला होणार आहे ते त्यांना पावणार पण नाही. मग तुम्ही घरात बसायचं असेल तर बसून राहा, पण कृपया तुम्ही उलटं पालटं कोणाला बोलू नका. काही चांगल्या एक व्यक्तीला, आता एक काकासारखा व्यक्ती जो असं गावला एक चांगला गुणवांत माणूस आहे, त्याला गावामध्ये सन्मान आहे आणि त्याच्याबद्दल जर विरोधक असं बोलतात तर म्हणजे त्यांच्याच जनतेला पटार कर का त्यांची जनता मला बोलले की हे मला पटलं नाही. मग तुम्ही तुमचीच लोक तुम्हाला बोलतात की हे पटलं नाही आणि मग काकाने उद्या समजा आदिवासी वाडीमध्ये मुलाखत दिली ते जर बोलले का हे सगळं तुम्ही खोटं बोलतात, मग काय यांचा प्रचार होणार सांगा तुम्ही. बघून तुम्ही लोकांना वाईट बोलण्यापेक्षा तुमच्या कामावर फोकस करा. आम्ही आमच्या कामावर फोकस करतो, आमच्या पार्टीवर फोकस करतो, ही आमची त्यांना नम्र विनंती आहे. आम्ही पक्षाचं निष्ठावान कार्यकर्ता आणि आम्हाला जिम्मेदारी दिले तर आम्ही 40 लोक उमेदवारांची पूर्ण करणार. तुम्ही माणसं उभी करता आणि मग त्यांचा तुम्ही प्रचार न करता तुम्ही तुमचा स्वतःचा प्रचार करता. ही कुठली तुमची उमेदवारी आहे? उमेदवारी अशी करा आमच्यासारखी निष्ठावान असा सपोर्ट करा की 4 लोकांना आली पाहिजे, 4 लोकांची मतं मागली पाहिजे. तुम्ही तसं करत नाही. तुमचा सर्वांना मेसेज चुकीचा गेलेलाच आहे. हे आम्ही तोंडी बोलत नाही, तुम्ही तुमच्या तोंडाची मेसेज केले, पण आम्ही आमचं आव्हान करतो. तिथेही तुमच्यासमोर आव्हान केला का 4 उमेदवार कसं निवडून येतील. आपल्या गावाला पहिला नगरसेवक पद घेतले ते सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे किंवा प्रशांतदादा आमदार साहेबांचे. आम्ही हात धरून त्यांचा आभार मानतो की तुम्ही आमच्या गावाला नगरसेवक उमेदवारी दिली. तर असा आमच्या गावाला अजूनपर्यंत कुठेच पद सदस्य आमच्या गावाला काही पद दिला नाही. तर त्यांचे आम्ही आभार मानले आणि सगळं चाने मिळून जेव्हा आम्ही त्या अंगावर गुलाल करू तर त्यांच्या दाराशी पायाशी नसत होऊन नाचून दाखवणार त्यांना आम्ही. नक्कीच पत्रकार बंधू भगिनींनो, तुम्ही आमची रॅली बघितली असेल, किती मोठा जनसमुदाय होता आणि मला वाटतं प्रत्येक आम्ही घराघरात जात होतो. प्रत्येक गृहिणी आरतीची थाली घेऊन येत होती पण आमच्या 4 उमेदवारांना ओवाळणी करण्यासाठी. तर तुम्हाला माहीत असेल तर आमचा विजय हा 100% झालेलाच आहे, फक्त वास्तविकता बाकी राहिलेली आहे. जनतेला काय आव्हान करतात? जनतेला एवढंच आवाहन करू की येणाऱ्या 15 तारखेला आमचे 4 उमेदवार आमच्या महादेव जोमामध्ये यांची निशाणी आहे घड्याळ, आमची ॲडव्होकेट प्रतिभाताई सुभाष भोईर यांची निशाणी आहे कमल, सौ दमयंती निलेश भोईर यांची निशाणी आहे कमल आणि आमचे शशिकांत शनिवार शेळके यांची निशाणी आहे कमल. तर येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही या 4 उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन विजयी करा, ही तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतोय.